स्पीडअप करा पण आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. वीस धावांचा आव्हान ठेवलाय सावर्से संघाला. कांडोली संघासमोर कांडोली संघाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. खांदासारख्या एक बलाढ्य संघाला पराभूत करून फायनल मध्ये धडक दिले आणि आता इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. मेगा फायनलचा हा सामना, मेगा फायनलचा हा थरार कांडोली विपक्ष सावर्से यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना एकंदरीत 19 धावा जमवल्या. 20 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कांडोली संघाला. सलामीची जोडी रघुनाथ आणि सागर अशी जोडकलं मैदानामध्ये पाहतोय. सांगी कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय आर्यन पवार. सावर्से संघाची एक पेस म्हणजेच ओळख पेन तालुक्यातील एक नामांकित खेळाडूंमध्ये एक ज्याने कमी वयात आपली छाप सोडली. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू होतोय. पहिला चेंडू आर्यनचा रघुनाथ साठी. पहिला चेंडू स्लोवर हाताला जातोय. शरीराचा वेध घेतोय चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेल्या. एका धावेने मात्र श्रीगणेश केल्या धावांचा. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. अजूनही 19 धावींची आवश्यकता. येणारे 11 चेंडू. 11 चेंडू 19 धावींची आवश्यकता. 20 धावींचा पाठलाग करत असताना एक धाव फलकावरती आल्या. पहिल्या चेंडूवरती स्लो गतीचा चेंडू हाताला होता गोलंदाज आर्यन्य. त्यानंतर त्याच्यावरती आलेली सिंगल. सागर ऑन स्ट्राईक फलंदाज सागरला पाहतोय. सागर देखील चांगला फलंदाज आहे. सागरच्या बॅट मधून चांगली फलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला वाईडलिश लॉंगॉन. सीमारेषे जवळ चेंडू जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचित स्वरूपात फलंदाज होईल बाद. विजय. खेळ शिल्लक असेल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला लांब फेकला जातो. गोलंदाज झारेंच्या माध्यमातून अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. गोलंदाजी करत असताना आर्यनने आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात आणि धावा खर्च केल्यात 5.
एक गड्याच्या मोबदल्यात कांडोली संघाच्या आता येणारे निर्णायक चेंडू असतील 7 आणि 15 धावींची गरज असेल. चांगला चेंडू सन्मान दिलाय, कट केलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट मध्ये चेंडूला ढकलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डोक्याची घंटा, एकी चुकीची, कलेक्शन चुकीचा. या येथील 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला. 7 या धावसंख्येवरती येणार 6 चेंडू 13 धावींची आवश्यकता. दोन्ही संघांना मात्र हा महत्वपूर्ण सामना, जो संघ विजय होईल विजय मास्टर जो संघ मात्र विजय होईल या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा मात्र मानकरी ठरेल. खूप सारी मेहनत आयोजकांची आणि शेवट मात्र या ठिकाणी गोड होतोय. येणारे 6 चेंडू 13 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. सांगी कोट्यातील दुसरा आणि शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय प्रियाश. प्रियाश आलाय, चांगली गोलंदाजी करत असतो सातत्याने हा गोलंदाज. 13 धावा रोखाव्या लागतील याला. पहिला चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. लाईन आणि लेंथ भरकटलाय गोलंदाज प्रियांश. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय, अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 8 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 6 चेंडू 12 धावेंची गरज अजूनही. यावेळेस मोठा फटका, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून आलाय, मात्र चुका. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय सावळसय संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. ज्या ठिकाणी 2 धावा मात्र वाचल्या असत्या, त्या एक्स्ट्रा 2 धावा मात्र दिल्या. चौकार आले, चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. आता येणारे 5 चेंडू 8 धावेची गरज. 5 चेंडू 8 धावेंची गरज विजयासाठी. यावेळेस खोल्यात टाकलाय चेंडूला क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये थोडासा फंबल झालाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. आता येणारे 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. चांगला खेळ सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सिंगल डबल वरती जास्त भर देताना फलंदाज मोठे फटके खेळत नाही. सागरला माहिती आहे सिंगल डबल जरी धावा आल्या तरी आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि त्या प्रकारची खेळी पाहायला मिळते सागरकडून. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. यावेळेस अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आर्यन पवार करतोय चूक. चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेषे ओलांडत चौकार. येणारे 3 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू निर्धाव विकेट आला हा चेंडू वरती तर सावसेस टीम शिरकाव करेल. मात्र चेंडू आपटलाय, सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 19 धावा. आता 2 चेंडू 1 धावेंची गरज. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कुठला संघ ठरणार याच्याकडे देखील सर्व संघांच्या आणि प्रेक्षक वर्गांच्या देखील
लक्ष वेधलाय. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू डॉट आला तर सामन्यात मजा येईल. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू जर निर्धाव किंवा विकेट आला या चेंडूवरती तर सामन्यात मात्र मजा येईल. शेवटच्या चेंडूवरती जर सामना आला तरी देखील मजा येईल या सामन्यामध्ये. 2 चेंडू 1 धावेची गरज. आर्यनने केलेली चूक त्या ठिकाणी आता 2 धावा नक्कीच राहिल्या असत्या. 3 धावा टीमच्या. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू विजय होते कांडोली संघ. डोंगराची आई चषक 2026 चा चॅम्पियन संघ ठरलाय कांडोली बीजे.